नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहूयात टॉप 10 हेडलाइन्स। अजित पवार कोरेगावमधील विजय स्तंभ आणि संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला देणार भेट। शौर्य दिनानिमित्तच्या कार्यक्रमासाठी नियोजनाची करणार पाहणी। मंत्रिपद नाकारण्यामागे काहीतरी गौडबंगाल छगन भुजबळांचा आरोप, तर भूमिका ठरवायला अजून वेळ घेणार असल्याचंही विधान। उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे पहिल्यांदाच साताऱ्यातील दरेगावात दाखल। 3 दिवस दरेगावात राहणार असल्याची माहिती। अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। पुष्पगुच्छ देत मुख्यमंत्री झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा। देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन। मोदी देणार 71,000 तरुणांना नियुक्तीपत्र। गृह मंत्रालय आणि पोस्टात नोकरीसाठी नियुक्तीपत्र। विकेसीतल्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार। पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा मिसिंग लिंक आजपासून खुलणार। उल्हासनगरात तरुणाला लोखंडी कड्याने बेदम मारहाण। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सांगलीत चालत्या कारने घेतला पेट। चालकाचा होरपळून मृत्यू, तर अकोल्यात एका कार अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू। जळगावमध्ये टँकरच्या धडकेत 2 ठार।